म्हणा ती राजा अंबरीशावर सोडली, ती खायला लावली राजा अंबरीशाला. आणि दुर्वासा सांगा तुला 10 जन्म घ्यावा लागेल असं सांगितलं. भगवंताचा धावा राजा अंबरीशाने केला. तुझा माझा देवा काल वैराकार, तुझा माझा देवा काल वैराकार, तुझा माझा देवा काल वैराकार, तुझा माझा देवा काल वैराकार. धावा करतो आणि भगवंत भक्ता करता येतो. सुदर्शन चक्र सोडतो आणि त्या चक्राने त्या कुर्तेचा नाश करतो. आणि तेच चक्र दुर्वासा मागला होतो. दुर्वासा खबरदार, दुर्वासाने चक्र पाहिलं, शरण गेले, देवा मला माफ करा, चुकलं मला, खबरदार माझे भक्त गाठी जेथे नारद आम्ही उभा मागे पुढे उभा आहे, आली आगार आणि खबरदार याच्यासमोर भक्ताला त्रास द्या. दुर्वासाने कबूल केलं, नाही देवा माफ करा मला. सांगितलं माझा राजा अमरीश 10 जन्म घेणार नाही आणि त्याच्याकरता मी घ्यायला तयार आहे. अमरीशसाठी जन्मसोशी गेले किती 10. त्यांच्या दादा 10 अवतार भगवंताला भक्ताकरता घ्यावं लागले. कोणते कोणते घेतले मी सांगून देतो. पिंगा ग माझा पिंगा ग, पिंगा ग माझा पिंगा, पिंगा ग माझा पिंगा ग, पिंगा ग माझा पिंगा ग, अवघा घाली तो पिंगा, पिंगा ग माझा पिंगा ग, अवघा घाली तो पिंगा. पिंगा म्हणजे भगवान परमात्मा, पिंगा म्हणजे भगवान परमात्मा. आणि त्या पिंगानं अवतार धारण करून घातलेला दिंगा आणि धर्माची संस्थापना. डिंगा देवाने घालाच लागला, डिंगाचा घातला नसता तर धर्माची संस्थापना करता आली नसती. मग काय केलं भगवंताने? पिंगा, पिंगा का माझा अवघा घाली तो डिंगा. कसं प्रमाण आहे? पहिलं प्रमाण पिंग्यापासून शंकर झाला, निराकाराचा आकार झाला, त्यातून माझा पिंगा जन्माला आला. निराकाराशी घेऊन आला पिंगा माझा, म्हणजे आला नावारूपा तुकामध्ये झाला. पिंग्यापासून शंकर झाला, नंद्यावरी बैसून आला. माझ्या पिंग्याने त्याला धक्का दिला, ऐसा पिंगा माझा. पिंग्यापासून मच्छ झाला, शंकासुराचा वत्याने केला. 4ही वेद घेऊन आला पिंगा माझा. पिंग्यापासून कच्छ वराह झाला, हिरण्यक्षाचा वत्याने केला. पृथ्वी दाहेवर घेऊन आला पिंगा माझा. पिंग्यापासून वामन झाला, दान मागायला बळीराजा कडे गेला. बरी पाताळी घातला, ऐसा पिंगा माझा. पिंग्यापासून कच्छ झाला, पर्वत पाठी वरी घेतला. 14 रत्ने घेऊन आला पिंगा माझा. पिंग्यापासून नृसिंह वामन झाला, दान मागायला बळीराजाकडे गेला. बरी पाताळी घातला, ऐसा पिंगा माझा. पिंग्यापासून भार्गव झाले, आईचे शीर्षेत त्यानं केले. सर्व राजे नाहीसे केले, ऐसा पिंगा माझा. पिंग्यापासून नृसिंह झाला, हिरण्यकश्यपूचा वत्याने केला. भक्त प्रल्हाद रक्षिला, ऐसा पिंगा माझा. पिंग्यापासून कृष्ण झाला, मथुरेतून गोकुळात गेला. पुढे त्यानेही कंस मारिला, ऐसा पिंगा माझा.
पिंग्यापासून राम झाले मातृपितृ वचनच पाडिले पुढे रावणास मारिले ऐसा पिंगा माझा पिंग्यापासून बुद्ध झाले जगन्नाथ नाव त्याला दिले एका जनार्दनी पिंगा तोची माझा पांडुरंगा पिंगा ग माझा पिंगा ग अवघा झाली तो पिंगा पिंगा ग माझा पिंगा ग अवघा झाली तो पिंगा अमृतसाठी जन्मसोशी येले दुष्ट निर्धारिले किती एका दुष्टाचा संहार भगवंताने केला धर्माची संस्थापना केली आणि भक्तासाठी धावून आला ते निष्ठावंत भक्त तुम्हाला माहित आहे याच्यात शिवरात्री महोत्सव आहे भक्त बारा कसे असतात पाहिजे आपण देवाचे पाय पकडलो यात काही नवल नाही आहे आपला धर्म देवाचे पाय पकडणे आहे पण आपल्यावर कृपा भगवंताची होणे हे खरं सत्य आहे आपण काय देवाचे पाय पकडतो सोडून देतो देवाचं नाव घेतो सोडून देतो हरिपाठ करतो बंदच करून देतो म्हणतो पण येतच नाही पाणी असो पाऊस असो निष्ठावंत भाव ठेवा श्रद्धा देवा माझी श्रद्धा आहे तसं वांजेरी नाही आणि वांजेरीचं पिलू आहे तर पिलू समजते ना कसं असते भाषेचा बदल पडतो अकोला जिल्हा आहे तुमचा आम्ही अमरावतीमध्ये थोडाफार आहे आपला एवढा काही फरक नाही आहे आता काही लोक बोललं स्टँडर्ड बोलते तेवढं मला येत नाही मला बोलता येते माझ्यापुरतं मला तुला माझं तुझं युनिफॉर्म एज्युकेशन अपडेट सब्जेक्ट KYC समजते मला आता 2-3 ठिकाणी YC झालो मी तरी KYC केली ना इंग्लिश आहे काही बाई इंग्लिश बोलते घरातल्या घरात हो का हो ऍडजस्टमेंट एक्झॅक्टली म्हणते काय नाही मला बोलता येते मी बोलतो मी थंडर आहे आता सोयाबीन सोंगायला एखादी बाई चालली समजा कुठे निघाली का मी का सोयाबीन सोंगाला जमते काय सोंगाला का तो शिल्लक आहे काय वांजरींचं पिलू आहे आणि मान्य सांगतात पिलेलं आपल्या का मला आता आम्ही आंब्यावर आहे आंब्यावरचे आंबे संपले किंवा मला काला आता मला जांभावर उडी घ्यायची आहे किंवा दुसऱ्या झाडावर उडी घ्यायची आहे तू मला घट्ट पकड त्या पिल्यानं मायला घट्ट पकडण्याचे प्रयत्न केले आणि शेवटी वांजरीनं उडी मारली पिल्याचे हात सुटले खाली पडला डोक्याने मारा लागला पिलू बोंबलायला लागलं आता ते कोणाचा गुन्हा आहे याच्यात पिल्याचा गुन्हा आहे कारण पिल्यानं मायले पकडलं याचे हात घसरले दुःख बघून राहिला असा गुन्हा आपलाच आहे आपणच देवाचे पाय पकडले महिना धरले धरणं सुरू केले आणि तो दिल्ली सोडून आता जाऊन नाही राहिलो नाही आता बंबून राहिला देवाने माय बरोबर नाही केलं त्या काय चांगलं केलं गुन्हा तू याच आहे पण ते जर पिलू मायानं जर पकडलं असतं तर लेकराला पळूच दिलं नसतं एवढी गॅरंटी माय घेते माझं पिलू आहे म्याव माझरले वाटलं पिलू धोक्यात आहे तर माझर धावत आली पिल्याकडे पाहिलं कुत्रा उभा आहे कुत्र्याला पण पिलू घाबरलं दातात पिलू पकडलं असं तोंडात पकडलं दातात पकडलं आणि खूप स्पीडनं घेऊन निघाली पण आपल्या पिल्याला इष्ट ठिकाणी पोहोचून दिलं पण दाताची इज्जत अजिबात होऊ दिली नाही कारण ते स्वतः मायनं पकडलेलं होतं आता देवाला आपल्याला पकडलं पाहिजे तू माझी माऊली मी तुझं लेकरू नको पाना चोरू पांडुरंगी तू माझी गाय किंवा मी तुझं वासरू नको पाना चोरू पांडुरंगे त्याचे भा तुका म्हणे त्याचे भारे देव तुमच्या परणी म्हणे एक लहानसं उदाहरण सांगतो कीर्तन सुरू करतो सुरू कसं आता तर बंद करायला आलं वाटते मला सवय झाली म्हणा अशी बाप चालला बाजारामध्ये उठला बाप कुठला बाजारात चालला पोट्ट मागा लागलं 4 वर्षाचा पप्पा मी येतो बाजारात ही डोकं घुसरचा बाजार मोठा बाबू घुसरचा बाजार मोठा भरतोय घसर बसर लेकर होते बेटा येऊ नको दिसत नाही मी येतो बाजारात मी पाहिला काय घुसरचा बाजार मी येतो पप्पा हा मम्मी पप्पा मला नेऊन नाही राहिले ये माझ्याकडे तुला नेत नाही ते तेव्हा त्याचं प्रेम नाही आहे बहिणी त्याला मी 3 नाव छान काही टाकलं घेऊन देते तुझे 1 रुपया फेकून दे मारत इकडे बापाला गेला ऐकून आपण चल 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 बाजार दाखवतो आज तुला दाखवून देतो बाजार पोट्याने बोट बसर बोट पोट्यानं बोट पकडलं चल दुसरं झालं होतं 3 वर्ष ते मागा लागलं त्याला कसं येता मग मी नाही येऊ काय तू इथं ते पोट्ट लहान होतं त्याला उचल बस पिऊन चल आमच्या फेकून फेकून हे बाजार पुढच्या हप्ते करतो येले बाजार दाखवून देतो चल बे चल ना बाप
एक लेकरू कुठं घेतलं काखेत घेतलं हे बोट हे बापानं पकडलाय याले बापाले त्या बोटाने पकडलं बोट पकडलं चाललं पुढं पुढं आता घारीनं सरप नेला त्याला काही दिसलं इमान दिसलं किंवा घार दिसली पोट्याला वरतं पाहिलं पप्पा घार सरप पप्पा घार सरप सोडलं बोट सोडलं अजून राहिलं पुढं गेलं दगड लागला ठोकर लागली बोट खाली पडलं मेंदूले मार लागला एविलने भरत्या कोमात आहे कोणाचा गुन्हा आहे पोट्यानं बोट सोडलं आणि आनंद घ्यायला गेला आता हे बोट काखीतलं आहे हे बोट्याने दुनिया सोडले पप्पा खरंच घार पप्पा घार याने आनंद घेतला हे बोट घसरलं कोण नसं त्या स्वतः बापानं पकडलेला होता म्हणजे ज्याची बापानं पकडलाय आपण घसरणार नाही असं ठेवा मग ती विश्वाचा बाप देव आहे शिव आहे आणि त्याचे जर आपण झालो आणि त्यांना आपल्याला घट्ट पकडलं आणि निष्ठावंत आपला भाव त्यांना पाहिला आणि तुझा आपल्याला प्रसन्न झाला त्या आयुष्याच्या दुःखाचा नाश झाला आणि तो नाश करण्याकरता भगवान शिव आलेले आहे तिसरं चरण फार महत्वाचं आलेलं आहे धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोला अमरुचिसाठी जन्म ठोसे अमरुचिसाठी जन्म ठोसे आपुला तो बोला अमरुचिसाठी जन्म ठोसे कृपा सिंधू तुका म्हणे तुझं नाही काय पहिलं काय आपलं धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील देवा धन्य तू तुला कृपा सिंधू सर्वचक म्हणतात तो कृपा सिंधू आणि आपल्या जो आळवा येऊन राहिला ज्याच्या तोंडाचा भेव आहे त्याचं नाव आहे भव सिंधू तो कृपा सिंधू आपण भव सिंधू आपल्या गावात एखादी सिंधू राहते बाई समजा चाललं काय ते भवात आहे सिंधू भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर हा भवसागर पार करण्याकरता तो कृपा सिंधू तो कृपा सिंधू आता तो कृपा सिंधू जीव आईला तीर देव पहिलं तीर मधात भवसागर भव सिंधू ह्या पार करण्याकरता तुला काय करायला लागल प्रयत्न करायला लागल काही की बायाचे भरणं समजा अलीकडे ये मला पलीकडे ने असं आहे ना का भजन कसं आहे भजन ते अलीकडे ये मला पलीकडे ने चुकून जाऊन राहिली चुकून चालली नाही हिरे बैल पाणी डुबते बा कारण भाऊ सिंधू आहे ना मग अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा आणि दोन थोडी भरली चंद्रभागा आणि तो भाऊ सिंधू आणि तिकडे कृपा सिंधू हा जीव आता भाऊ सिंधू पार केल्याशिवाय कसं जमत कशी जाऊ मी वृंदावना बरोबर कशी जाऊ मी तिकडे मुरली वाजवी तो काना गेली असती ना पण नदी भरली यमुना आता कसं करता यमुना म्हणजेच भाऊ सिंधू आणि तिकडे पुढे आहे कृपा सिंधू आता शिव आणि शिव यज्ञ करायचं असन तर यमुना पार करायची आहे भाऊ सिंधू पार करत आहे आणि पार करायचं असन तर संताशिवाय तो पार करता येणार नाही तर गजाननाची आरती म्हणतो असतो आपण मनाबरोबर शेवटचं चरण व्याधी वारून केले काही काय संपन्न भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण मग शिवचरण गजानन चरण संत चरण ही आपली नौका आणि त्या नौकेचा आधार घ्या आणि त्या नौकेचा आधार घेतल्यावर भवसिंधू पार करा आणि कृपा सिंधू पर्यंत पोहोचा काय करा माझा तुका म्हणे काय धन्य तुझा कृपा सिंधू तो कोणावरही कृपा करतो देव दुष्टाला जवळ करतो त्याचा अंत करू शकतो काही दुष्ट समजून सांगितलं भगवंतानं शिशुपालाने 100 वेळा माफ केलं किती वेळा माफ हा म्हणून तुकाराम महाराजांमध्ये निंदकाचे घर असावे हा दुष्टाचा संवाद केलाच केला पण काही दुष्टांना माफही केलं
रावणासारख्याचा उद्धार रामानं केला, काय करणार आता? कृपा नव्हे. रामाने सीता नेली. आता बाकीचं बोलणार नाही मी, बस 5 मिनिटं बोलतो आता. रामाला माहित नाही, रामाला माहिती पण आम्हाला माहित आहे. रामाला माहित नाही, आता आम्हाला माहित होतं. काहून? आम्ही रामायण पाहायला गेलो टाकीज मध्ये, आम्ही समोरच बसलो होतो. आमच्या समोर सीता नेली, राम घरी नव्हता, आम्ही पाहूनच राहिलो होतो. राम आल्यावर मग आम्हाला विचारे आमच्याकडे पाहू, आम्ही असं दिसे स्पष्ट आमच्या समोर नेली रामदान, आम्ही बोललो नाही बा. आम्हाला रामाला माहित नाही म्हटलं, पण आम्हाला माहित आहे, पण आम्ही काय सांगतो. मग समोर गेले राम प्रभु, तो जेठाऊन सांगितलं, मेरे सामने रावण लेके गया प्रभु, लंका पहुंचा है, क्या करूं? मेरी हालत खराब होगी प्रभु, मैंने युद्ध किया फिर भी कोई काम नहीं आया प्रभु, क्या करूं? असं राम गेले समोर. हनुमंत सांगितलं, हनुमंत गेले, शोध लावला. लंका कुठं? लंके कुठे? सीता होती लंकेमध्ये. मग राम गेले सेतू बांधून. जसा रावण दिसला, पण तू आहे का रावण? हाँ राम प्रभु, मैं हूँ रावण. अच्छा नहीं किया रे तूने, बहुत रुलाया तूने मुझे, अब नहीं छोडूंगा मैं तुझे. तो घातक नावाचा पिक्चर आहे, देनी म्हणजे संधी वल्ली. अच्छा नहीं किया रे तूने, बहुत रुलाया तूने मुझे, मैं नहीं छोडूंगा आज. रावण म्हणते, मारो प्रभु, मैं तो मरने को तैयार हूँ. अगर प्रभु मैं सीता माता को चुरा के नहीं लाता तो आप मेरे लंका में कभी नहीं आते. अगर मेरे लंका में नहीं आते तो मेरी लंका पावन नहीं होती. प्रभु अगर तुम मुझे बाण नहीं मारोगे तो मुझे मुक्ति नहीं मिल सकती, इसीलिए मैंने तो सीता माता को चुरा के लाया है, मारो प्रभु. रामाने बाण मारला. रावण खाली पडल्यावर रावण विचारतो रामाला, विनय उद्धार तुमचा की माझा? राम म्हणतो तुझा, कारण कपिकुल उद्धरिले, मुक्त केले, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. आपुला तो बोलो साच करी. शेवटचा चरण आहे. विठो बारकुमाई, आणि आपलं काय होऊन राहिलं तर कृपा सिंधूकडे आपलं लक्ष नाहीये. आपण इकडे घरात लक्ष कमी करा. घरात राहू नको असं म्हणणार नाही. संसारी असावे, असूनही नसावे. पाण्यात नाव असावी, नावेत पाणी नसावं. पक्षी हवेने उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. अशा कामाला सर्वांनी सहकार्य करा. घर जरा बाजूला सारा. आणि आता ऐऱ्या गैऱ्यावर, नथू खैऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने जाऊन भगवत संतांवर विश्वास ठेवून परमेश्वर आपला करा आणि आपण त्याचे व्हा. बस एकमेकात जुळायचे प्रयत्न करा. कोणाच्या वर्गाने राहिल्या असंत आणून देणं सुरू करा. कंजूसी कोणी करू नका. जास्तच कंजूसी कराल तर मग तो आहे आणि तुम्ही आहे. आपला काय वाद आहे बा? आम्ही तुमचं काय करू शकतो? त्यानंच केलं तर केलं काही. आहे तो खतरनाकच. हो म्हटलं असं तर आणून दे जा. त्याचा अवतार हनुमंतही होय. आणि हनुमंत म्हणजे वानरही होय. त्यांना सांगितलं ज्यांना ज्यांना पेरला त्याच्या वरात जाय, सबंध उपडून घराकडे घेऊन या, कारण तो वर्गण देऊन नाही राहिला. बसा बमलत मग काय करा, त्यापेक्षा देऊन दे ना. मान्य झालं बंद होईल. लोक इथं मोठी कंजूसी होते. पण बाकी आता कोणावर विश्वास ठेवू नका. संताजी पाहिजे हा माझा सर्व भाव झालो त्यांचा. त्याची माझी हित करती सगळं जेणे या गोपाला कृपा करी. देवापर्यंत पोहोचणारे संत असतात. संत हे माय असते आणि शिव आपला बाप आहे. संत माय आहे, शिव आपला बाप आहे. आपल्या मायेची ओळख, बापाची ओळख करायची संत मायेशिवाय होणार नाही. म्हणून देव पाहता संताशिवाय दिसणार नाही. तेव्हा संत विना प्राप्ती नाही. पण विश्वास ठेवा. आपल्या इकडे विश्वास नाही आहे, आपला कशावर विश्वास नाही. ते मला भरपूर बोलायचं होतं. आता लागलं बोलायला तर तो अधिक मग इकडे पाहिजे. मग नंतर तुमची लिंक लागली म्हणून आमची काही लागत नाही असं वेळ होते. आताच बोलता बोलता वेळ होते. आणि आम्हाला विनोद करायची सोयी पडली. आणि विनोद केला का बाबा मग वेळ लागते. बाकीचे महाराज लोक बरोबर सांगायचे प्रयत्न करते, फटकन 9:30 बंद करते की महाराज. माय 12 बंद घेतो बंद नाही होत. आम्हाला पाहिजे विनोद जरासा. त्याचे लोक बसत नसते. लोकांना जास्त विनोद आवडते. तुम्हाला आवडत असतो विनोद? तुमच्या गावात काही विनोद कोणी विनोद
हे म्हणणं गुन्हा आहे, लोकांनी विनोद आवडते असे म्हणणं गुन्हा आहे. काही बाय काही लोकांनी माय आमच्या गावाचा लई विनोद आहे पण आम्हाला एकही नाही आवडून द्यायला. मराठी एवढी खराब आहे ताई बोलतात नाही ना. हा मैची कुठे एवढी बोलते मला बोलते तर तिला माहीत माय मला माहीत. काही माणसं म्हणते राजा भैरल्या माणसं रे नाही म्हणू शकत बायाला बोलते बा घरात. काही लोक म्हणते त्याचा अधिकार आहे त्या अधिकारानं बोलते हे म्हणते. मग विनोद कसा असते विनोद काही दूर झाला नाही विनोद सहज होत असते. विनोद नवीन सुनवारी घरी आली आणि तिचे बाबा आशा दिली न्यायालय आले. पहिल्या आशा दिली म्हणा न्यायालय आले तर हिनं केला कल्ला सुनीनं सासूले म्हणे आई वा बाबा आले नाही वाले कुठचंही येईन नाही का आणि मग आई माया बाबा बाई माया सांगतही नाही मी आठ झाली मी आता करते ना नाही म्हणे आई माया बाबा आहे बरं झालं बहीण नाही निघाली विचारायला घरचाच बुडा आहे का नाही म्हणे आई माया बाबा आई म्हणणं टाईम पाहून तर पाहत जा त्या बाबाला किती खराब लागेल. बाप म्हणे हिची माया तर घरी आहे म्हणे इथं कशी आहे. मग पोरीनं पाणी नेल्यावर मग बुडा म्हणे तो काय सासू आई म्हणतं काय म्हणे हो म्हणे आता मला बाबा म्हणतो म्हणे तिथे आई म्हणतो म्हणे तिथे काय म्हणजे म्हणून घरची लिहा नाटपणा कमी कर म्हणे तू आई म्हणू का काही म्हणे फक्त माया देखत नको म्हणू म्हणे मला जाऊ देत मग म्हणत नाही म्हणे काही पोरी विचारे कुठेही काही म्हणते ना म्हणे आई बाबाला पाहता करायचं करू काय म्हणे कर ना बाबा काय म्हणे आहे काय नाही आपल्या घरी म्हणे आई काय करू वरण भात पोळी करू काय मॅच झाली बाबाला कधी वरण खाल्लंच नाही काय मग पुरण करणं म्हणे आई म्हणे मला पुरण करता येत नाही म्हणे स्वस्त पुरण आहे वरण करता येत ना म्हणे हो वरणात साखर टाक पुरण होते वरणात साखर टाक पुरण होते म्हणे आई तुम्हीच दे ना शिजून ठीक आहे म्हणे मी देतो. मग सासूनं पुरण शिजून दिलं. सासू म्हणे आता सांगू का जरा थंड होऊ दे हा खाली उतरून घेतो आणि थंड होऊ देतो आणि मग वाटून देतो. हो आई म्हणजे मी आरती करतो करा आई आरती. मग बुडी बोलली आरती करायला ओवाळा बासत गुरु राहणं सावल्या राहणं पातायचा जातो ते लावल्या राहणं म्हणे आई थंड झालं पुरण वाटू का आई म्हणे वाटू का आई म्हणे वाटणं तू पुरण वाटून दे मी लगेच पुऱ्या करतो झाली म्हणे आरती आता. हो आई वाटू काय मग नक्की वाटणं हिनं उचलला ग चमचा घेतला एक आणि घराच्या बाहेर राहिली पोट्यावर उभी राहिली आणि पुऱ्यातल्या पोट्याला बोलावून दिलं. काय करतो म्हणजे पुरण वाटून राहिली ना म्हणजे वाट पुऱ्यातल्या पोट्याला चमचा देऊन दिलं रिका बायकाला घरात आणलं. सासूमध्ये वाटलं पुरण आताच वाटलं आई पूर्ण वाटलं काय म्हणजे एवढंही वाटलं लागल्या एवढ्या पोळ्या करतो बाकीच्या तिथे ठेवून देतो ठेवलं आई काय ठेवतात कहून पूर्ण वाटलं. कुठं वाटलं म्हणजे बैरल्या गोट्यावर वाटलं म्हणजे पाट्यावर नाही वाटलं का म्हणजे पाटा दिसलाच नाही ना तिथे पुरण वाटून दे म्हटलं तिने गावात वाटून दिलं. एवढी मराठी खराब आहे. हा आता आहे तुमची इंग्लिश ही चुकीची होऊन राहिली. परवा दिवशी एका बुटली विचारलं तुमची सून दिसत नाही म्हटलं गावात नाही काय म्हटलं आहे ना जी म्हणे गावात नाही कुठं जायला म्हणे घरात असते म्हणे निघत नाही घराच्या बाहेर. ते सून कुठे आहे म्हटलं आता आहे म्हणे कुठं आहे म्हटलं चिकनमध्ये आहे म्हणे. त्या बुडीला काय किचन काय समजतं किचन बुडी चिकनच म्हणे. पाहिजे सांगा तुम्हाला एवढं आहे फक्त संतांवर विश्वास ठेवा आता कोणावर विश्वास ठेवू नका. हे आमदार खासदार लोकांनी भाषणं करते ना यायचे काही नक्की नाही आहे. काय म्हणे ते किती तुम्ही बाईले देऊन किती राहिले 1500 केले 600 कमी केले 600 कमी हाय काय विश्वास नाही आहे. देतोही म्हणते ठेवायची पण तरी गॅरंटी नाही आहे. तिकडून आवं करणार समजा दावा कुठून करणार आहे बोलून दिलं. इकडे संत तसे नसतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पण त्यांच्यात नाही यांच्यात एवढी तफावत आहे. सिनेमा असते सिनेमाही खोटा असते सिनेमा खरा असते. ये रिश्ता क्या कहलाता है कार्तिक खरं काय ते मागं तो कोणता गजर नावाचा पिक्चर होता ते सकीना गेली ती पाकिस्तानले सनी देओल गेला नाही आले तो म्हणे पाठवत नाही. सकीना नहीं तेरे साथ में आ सकती है यही रहेगी सकीना क्या निकल जाए सकीना नहीं आ सकती. हाँ
आएगी मैं ले जाऊंगा. अबे जा. हाँ ते मग हापशी होती काय वेळ तू वेळ त्याला तुम्ही काय म्हणता हापशी होती ना त्याला मग हापशी होती त्याने ती हापशी उघडली. हा खरं आहे का ती हापशी टपराची असं काही दिल्ली करून घेतली इकडे आहे ना म्हणा तो असं दाबादा थो कायम दिलं तर थोडं पण तोडून पाहिजे त्याच्या अगोदर खोटा आहे ते खरं आहे का खोटंच आहे दिसते असं नसते म्हणून जग फसते आपला विश्वास जरी बसते पण आखरी हिंमत खसते. हे गणगोत खरं आहे काय हे आता आहे उद्या राहणार नाही पहिली नव्हतं ना हे गणगोत आता बनवून राहिलं आपलं. जन्माला किती आलं हो एकटं आणि आता लग्न झालं आता लेकरू मग ना तू चाललं मग गणगोत एवढं गणगोत मेल्यावर राहते काय नाही नेमके माणसं बुढी असते का वय सांगा नाही लढते बॉय असतं घरीच ठेवायले कशी लढते ते काय झालं फायदा त्याच्याला नाटकं करते काही बुड्या. आम्ही प्रेत उचलल्यावर एक बुडी बोंबले कुठे निघून राहिले महाराज येले कुठे नेता बाई येले तुझे लोकांना काही यंदा झालं काय कुठे नेते हेही माहित नाही. उगी नाही म्हटलं लढलो का म्हटलं कुठंच नेत नाही म्हटलं गावातून चक्कर मारून आधी घरी वापस आणतो म्हटलं काही लढते लोक कुकडीत लढते. हे खोटंच आहे हे लढणं खोटं आहे. समजा एका बहिणी मला फराळ करायला बोलावलं कुठं बोलावलं फराळ करायला चला म्हणे महाराज माझ्या घरी फराळ करायला नको देऊ म्हटलं मला म्हटलं नको देऊ म्हटलं माझ्या फराळ मी मला जमत म्हटलं चलाजी म्हणे दादा घरी आहे काय म्हटलं नाही म्हणे ते घरी नाही म्हणे म्हणूनच तुम्हाला बोलावायला आली म्हणे माझी मन नाही लागली. दादाला उद्या म्हटलं मग मला नाही जा म्हटलं नाही म्हणे मैचा बुवा हिरेंद्र कच्छप आहे म्हणे त्याला संत गिंत आवडत नाही म्हणे तो ड्युटीवर गेला म्हणे म्हणून तुम्हाला बोलावले आली म्हणे तो असता तर मी बोलावलं नसतं म्हणे कारण तो धार्मिक होता ना तो. बाकी लोक म्हणे जा म्हणे महाराजच्या बाईचंच बरोबर आहे म्हणे जा म्हणे बाई वारकरी आहे म्हणे. पण त्या बाईच्या घरी गेलो फरायला तिने केलं शब्दाची खिचडी त्यात मी काय म्हणता उसळ जाऊ द्या कोणी खिचडी त्याला म्हणते तिकडे लोक भाताने खिचडीच म्हणते. मग त्या बाईने अन्नी उसळ मी 2-3 चमचे घेतले आणि खायचे प्रयत्न केले. खाता खाता माझ्या दाता ते शब्दाला फसत गेला. मी म्हटलं बाई म्हणे चालत नाही मी काही खात नाही काहून म्हणे मला मी दाता सुटलो म्हणजे वापस घ्या म्हटलं नाही विजय म्हणे खा म्हणे काही एवढ्या इंटरेस्ट नाही केली म्हणे मला खास लागते म्हणे मला खास लागते ते खात नाही म्हटलं खा म्हणे काही वेळा इंटरेस्ट नाही केली नाही म्हणता कायची म्हणे माझ्या नियम आहे म्हणे आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवा आला असं म्हणे पण मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ दिलं नाही. आणि आज माझी इच्छा अशी आहे म्हणे मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणे. मला असं वाटतं हे खाईन तर घरी काय 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 तो बुडीला फोन लावला म्हटलं माझी वाट नको भाऊ म्हटलं काहून म्हणे मला इकडेच फरायचं भरपूर आहे घरी करू नको म्हटलं हे खात्या काय मला चालते माहीत नाही म्हटलं काय ते भाषा वेगळ्या लोकांची तरी मग मी जबरदस्ती प्लेट घेतली बघ आधी 2-3 चमचे उसळ खाल्ली मग मी असं वरतो पाहिलं आणि वर मला मोठी शोकेस दिसली त्या शोकेसमध्ये अनेक पदार्थ जाम संत्र चिक्कू पपिता अंगूर शेप केळं गांजर बोरो दिशे माझ्या डोळ्यानं याला हिच्या घरी गांजर बोरो फळफळ आहे म्हटलं मग शाबुदाना काल दाखवून झाली बरी कमी दिसते म्हटलं तर हे वापस नाही म्हटलं आणि त्यानंतर आता तुम्ही त्याच्यातलं द्या म्हटलं ते म्हणे याच्यातलंच खा म्हणे त्याच्यातलं द्या म्हटलं नाही ते म्हणे हेच खा म्हणे नाही म्हटलं मला तेच पाहिजे म्हटलं आता मी आग्रह धरला मग द्या मला तेच द्या म्हटलं माझ्या डोळ्याने मला तेच पाहिजे आता म्हटलं मला हे पाहिजेच नाही म्हटलं द्या मला तेच द्या म्हटलं म्हणजे बाई म्हणजे तुमचं मनच आहे काय म्हणे मी म्हटलं हो म्हटलं ते एक काम करा म्हणे सांगा म्हटलं तिकडे पाहत जा म्हणे हे खात जा म्हणे तिकडे पाहत जा म्हणे हे खात जा म्हणे कौंजी म्हटलं दाखवायचं ठेव आहे म्हणे खायचं हे होय म्हणे जसं जे फळं दाखवायच्या कामाचे होते खायच्या कामाचे नव्हते खा लागते साबुदाणा असं गणगोतात राहा लागते धरून बसता येणार नाही आणि तेव्हा कसं तुम्ही अय हे गणगोत सुद्धा दाखवायच्याच कामाचं असते अंतकाळी तुमच्या सोबत कोणीही नसते दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के थोडक्यात बोलतो शेवटच्या चरणात तुकोबाला सांगतात तुका म्हणे तुझा वंदनीची पुराणे तुका म्हणे तुझा वंदनीची पुराणे वंदनीची पुराणे तुका म्हणे तुझा वंदनीची पुराणे होय नारायणा दया
सप्ता आपा तापा आ ना मला पहा आहे का नाही तापा म्हणजे तुम्हाला तापा आहे हे लक्षात आलं. बगर तापीचं कोणीच नाही आहे. काही लोक म्हणे आम्हाला तापा आहे, लोक लागू दिले. मग लोक म्हणे पहिले आ फिर पा आहे का नाही तापा पा तापा. तुम्हाला कोणत्या तापा असं? मनस्ताप, संताप, कोल्हा ताप, नसला ताप, पश्चाताप, अशा तापा जास्त आहे. अनुताप ह्या ताप आहे. या तापीत कशाला आहे? आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप. या तापीनं आपल्याला घ्यायला असते. तुम्हाला आम्हाला जो ताप आहे भौतिक ताप आहे. काही बाया म्हणजे माझा असा ताप आहे म्हणजे छन ताप राहते मला, छन ताप आहे. थोपेला का येईल ताप आला, थोपेला का ताप इले आला, थोपे ते ताप इले येते. याची हिची मग ताप उतरते, त्याची दारू उतरते, मग त्याला पश्चाताप होते. आता कोण पासून भाव ह्या तापा झाले. ह्या तापा घालवायच्या असन आपा तापा, ह्या तापा घालवायच्या असन तर एकच आहे. धन्य आदतीनं संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. कारण फायदा किंवा त्रिविध तापाची केली बोलवणं किंवा झाली बोलवणं देखले चरण वैष्णवाचे. त्रिविधी तापाचा नाश करायचा असेल तर संताच्या दर्शन होणार नाही. आणि तुम्ही आम्हाला तर पहिलेच ताप आहे, गावात नाव ते मांडलं रोडवर ताप आहे म्हणून आहे ना. हे तापा कमी करा आणि संत दर्शन. धन्य तुझं कृपा, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी. चौवेदी जाण षडशास्त्री कारण, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. होय नारायण दया सिंधू. देव तो दयाळू आहे, दया सिंधू आहे, कृपा सिंधू आहे. तो दयेचा सागर आहे. आणि बाकीचे सागर बांधलेले आहे हे मरासाठी बांधले आहे. शहाणूर धरण जास्त झालं इथे जा, एका बुडीत मोकळ्या. मुंबईचा सागर आहे तो मरते ती मरते. काही धरण बांधले हे मरायला बांधले, पण ह्या जो दया सागर आहे इथं मरत नाही. कारण इथं कृपे दयेचा सागर आहे आणि ज्ञानाचा आगर आहे. विवेक प्राप्त करायचा आहे, संयम ठेवायचा आहे. संयम आणि विवेक हे असल्याशिवाय आनंद जीवनात घेता येत नाही. म्हणजे राक्षस लोकांना इंद्रावर स्वारी किती वेळा केली असन, राज्यपद प्राप्त केलं पण खाली यावं लागलं, ते राज्यपद भोगता आलं नाही. नारदाने विचारलं ब्रह्मदेवाले, हे राक्षस लोक असे का करतात? पद प्राप्त करतात लगेच खाली उतरतात, काही वेळा वरतं काही वेळा खाली, असं का होते? ब्रह्मदेव सांगायला लागले, ताकदीच्या भरोशावर कोणी काही प्राप्त करू शकते, पण संयम आणि विवेक नसेल तर आनंद घेता येत नाही.
त्या राक्षसामध्ये संयम आणि विवेक नसल्यामुळं ते राज्यपाठ कायम भोगू शकत नाही. आम्हाला योगायोगानं एखादा भोग जर प्राप्त झाला असेल आणि तो भोगण्यात तुम्हाला आनंद जर नसेल, ध्यान ठेवा, तो संयम नसेल, तो भोगता येत नसेल, तर पुन्हा दुःखात डुबण्याची समस्या आहे. ध्यान ठेवा. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू, आणि बाकी कोणताच दया करणारा नाही. सरकार तुम्हाला किती दिन तर पुरणार नाही. पूर्णाला काय 2000 मोदीची आले, 2000 शिंदेची येऊन राहिले तरी कमीच आहे. आता दुष्काळीचे पैसे आता आले बाबाजी, मी 10,000 उचलले, मला 5,000 महिनाही भेटते या गव्हर्नमेंटचा. अय महाबुटीलाही 15ची भेटते, तरी आम्हाला कमीच पडते पैशाले पानं. हा, पण तुम्हाला 2100 भेटणार नाही म्हणजे पुढच्या महिन्यात. मी असं ऐकलं रे बाबा. हिंमत ठेवा. सध्या सरकारला शिव्या देऊ नका. आता डायरेक्टच बोलते बा, काय तर माझ्या सरकारनं वचल बोललो बिचारे, हो आमचे तर पैसे देऊन नाही राहिलं, आता येतो म्हणा मत मागायला अशी करते बाया. नाही म्हटलं टाईम अजून 5 वर्ष. पण हिंमत ठेवा, हे सरकार तसं नाही आहे. दिन माया असा अंदाज आहे. तर बातम्या सांगून देतो. आकाशवाणी, आकाशवाणीचं हे फोकणारे केंद्र आहे. जिलेबी पोहेकर आपल्याला बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. मुंबईतील पांढरे डुकर नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकर तिथंच ठेवले. दोन्ही डुकर एकत्र होत असल्याने खाण्यात टुचोडा येत होता म्हणून वेगळं केलं, आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केशवरामजी शपोटपणे यांचं एका झटक्यात काल निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या. एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील अश्वरारा यांची वाकल काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकल एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. 8 दिवसापर्यंत पोलीस फिरली, परंतु वाकडचा शोध लागला नाही. शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले. शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीने सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही, असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधी करता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी गारीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. हवामान खात्याचा इशारा. येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काडी घातली तर कुल्फी तयार होईल. रंग टाकून खाता येईल, बर्फाची गरज भासणार नाही. हरवलेल्या व्यक्ती संबंधी सूचना. आमच्या येथील पागलरावजी मॅटोने कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कोणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्याची पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवाणी बातम्या संपल्या. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. सर्व मातापिता बंधू आणि भगिनींनो, फार सुंदर तुमचा गाव आणि फार मोठा सप्ताह होऊन राहिलेला आहे. आणि बरेच लोक तुम्ही ऐकायला आले. काल आमच्या गीताताईचं प्रगत ताई सुंदर त्यांचं कीर्तन झालं. आज दुसऱ्या दिवस माझ्याकडे आला होता आणि आपला सेवेकरता घेतला. अभंग असा होता. धर्मरक्षावया अवतारगेशी आपल्या पाळशे भक्तजना अमृतसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. या अभंगानुसार जे काही मला बोलता आलं त्याला बोलण्याचे प्रयत्न केले. काही चुकलं असेल तर माझी चूक माझ्या पत्रामध्ये घाला. आमचे आदरणीय गुरुवर्य निंबाळकर महाराजजी यांचं सुंदर सुसरवी अशी भागवत कथा रामायण आहे. शिवपुराण कथा सुरुवात आहे. वा, शिवपुराण काय पाहा लागते. सुंदर कथा सुरुवात आहे. सांगणारी सुंदर आहे. श्रोत्याची जशी गरज आहे आणि हे सांगा लागते. हे सांगणं ज्या दिवशी बंद झालं, हे कार्यक्रम बंद पडले, त्या दिवशी आपल्या गावात भूताई नाचलं आणि गाव मशानभूमी झाले समजून झालं. हे आहे तोपर्यंतच बरं आहे. आणि आमचे गुरुजी सुंदर सांगतात आणि सुंदर विचाराचे माणसं आहे आणि ते सुद्धा माझ्यासमोर बसलेले आहे. आज 2 तास पेपर सोडवणं माझं काम असते आणि मार्क टाकणं तेहीचं काम आहे. आणि विद्वान लोक ऐकायला भेटले तर आम्हाला जरा असं बरं वाटते असं मला जरा. पण कोणताच बुवा भागवतकार बुवा बनेपर्यंत ऐकायला येत नाही. काऊन येत नाही? त्याचा अभ्यास झाला असते. मग यायचा काय वाहत असं काय? यायचंही वाहत नाही आहे, यायचंही झाला आहे. पण एकमेकाबद्दल आवड असते आणि प्रत्येकाचं काही ऐकत जर गेलो तर माणूस काही लहान होत नाही, आणखी मोठा होत असतो.
दया अंगी मोठेपण तय यातना कठीण तुका म्हणे जाणं व्हावे लहान्याहूनही लहान अय त्याचं नाव निंबाळकर महाराजजी. सुंदर वारकरी मुलीने साथ दिली. गावातले काही मुली उभ्या झाल्या. वा मला आनंद वाटला. असंच ईश्वर तुम्हाला सर्वांना शक्तिबुद्धी अर्पण करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझं काही चुकलं मला माफ करा. मी काही कीर्तनकार नाही, कीर्तनकार झालो नाही, होणार नाही, होतही नाही, व्हायची इच्छाही नाही, झालं तो काही फायदाही नाही. रिकाम्या जागा भरा. अधिक पुढच्या वर्षी फोन करा. सर्वांनी आता भजन करा. जय जय विठ्ठल.